नाही. किती वाजता किती मतदान पडेल साधारणतः? मी सांगितलं ना, मॅजिक फिगरपेक्षा 20-30 आगावचं पडेल, नक्की पडेल. ते तर म्हणतात 350 पार 400 पार. मग मी पण म्हणतोय ना, माझ्याकडे जर मॅजिक फिगरपेक्षा 20-30 आगाव आहे, त्यांच्याकडे 350 कसं असू शकते? ते कदाचित पाकिस्तानहून आयात करणार असतील मतदान. पाकिस्तानहून कसं? नाही, आता 300 जर त्यांच्याकडे आहेत आणि माझ्यापाशी जरी 270 आहेत, तर ह्याचं गणित किती झालं? आगावची मतं कुठून आणली, कुठल्या पक्षाची आहेत आता सांगा. तुम्ही सांगतो म्हटलं होते. नाही, आज कुठं सांगतो? नाही, तुमच्याकडे जे गणित होतं ते गणित कुठतं होतं? कोणतं गणित? माझ्याकडलं गणित मी सांगतो ना 22 तारखेला. कशाला आज त्यांना अडचणीत ना? नाही, आता मतदान झालं तर विषय नाही ना सांगायला. नाही, आज नाही सांगणार आहे. 22 तारखेला नक्की सांगतो. आपल्याला निश्चित आहे तुमचं. माझ्या कॉन्फिडन्सवरून तुम्हाला काही शंका वाटते का? बरं, आता काल सुषमा अंधारेने तुमच्या अष्टीकर साहेबांच्या बद्दल चतुर म्हणून ट्विट केले. नाही, ठीक आहे, चतुर तर मी आहे, त्याच्याशिवाय राजकारणी कसं म्हणून झालो असतो, नाही का? आणि सुषमाताईंनी माझ्याबद्दल काहीतरी लिहिणं हे म्हणजे जरा अतिशयोक्ती झाले. कारण मी आजपर्यंत आत्ताही 1 तासाभराखाली मिलिंद नार्वेकर साहेबांना बोललेलो. मी माझी बाईटसुद्धा क्लिअर केलेली. मी त्या टायमाला अंतिम टप्प्यात होतो प्रचाराच्या, आणि त्यावेळेस त्यांनी असं लिहिलं का मला मतदान करू नये. मला मतदान करू नये म्हणजे कुणाला करा? मग त्यांचा रोग कुणाकडे होता? आणि ह्या ताई कधीतरी असंच काहीतरी बोलतात म्हणूनच हे लोक कदाचित नाराज झाले असावे, आणि बाकी काही याला काही हे कारण नाही आहे. माझं उद्धव साहेबांसोबतही बोलणं झालं आहे, माझं नार्वेकर साहेबांसोबतही बोलणं झालं आहे. मला काँग्रेसनी अधिकृतरित्या व्हीप बजावून मला मतदान करायला सांगितलं आहे. मी माझी भूमिका फार स्पष्ट केली होती की मी आघाडीसोबत आहे, होतो, राहणार आहे. त्याच्यामुळे कुणालाही आता त्या ताईंना काय गडबड होती आणि कसली त्यांना माझ्याबद्दल आकस होता, मग देव जाणे. त्यांनी बोलायला पाहिजेत होतं खासदार साहेबांवर, पण विनाकारण मला त्यामध्ये भरडायचं कारण नव्हतं. आणि कुठेतरी अतिशयोक्ती होती. कारण मागोमाग पाहिलं तर गजाभाऊ कीर्तीकर हे शिंदे गटात आहेत आणि अमोल भैया कीर्तीकर हे आज ठाकरे साहेबांसोबत आहेत. मग ते स्वीकार्य होऊ शकतात, तर कृष्णा पाटील का बरं नाही? अरे तुम्ही उद्धव साहेबांसोबत काही शंका आहे? मी उमेदवार आहे आघाडीचा. राहणार पण आहेत. मग उद्धव काय राहणार तुम्ही पण पण आहेत भविष्यामध्ये. भविष्यात प्रवेश करणार आहे का? नाही, हे असे जर तोंड सुख घेत असतील तर मलाही कुठंतरी काल हर्ट झालेलं. ह्या ताईंनी असं सगळं बोलल्याच्या नंतर माझ्या आईचं ज्या वेळेला निधन झालं त्या गोष्टीचा ह्या लोकांनी बाजार मांडला. मला त्या गोष्टीची खंत वाटली. म्हणजे माझे वडील काय करतील हे काय, माझा अजून माझ्या वडिलांसोबत कॉन्टॅक्ट झालेला नाही. मी आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझ्या प्रामाणिक